हरिओम. आज पुढची क्लिप क्रमांक 24. ओम. कुठून सुरुवात करावी हेच कळत नाही. माझे सुकृत फळाला आले. ज्ञानेश्वरांची प्रार्थना फळाला आली. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी भेटो तया भूता, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू. तशी सोयरी कशी झाली तर ती त्यांचीच कृपादृष्टी पडल्यामुळे. 1974 साली मी मॅट्रिक झाली. मामाची बदली रत्नागिरीला झाल्यामुळे मी आणि आई तिकडे गेलो होतो. मला सारखा कंटाळा येई म्हणून मामाने मला रत्नागिरी दर्शन बसमध्ये बसवून दिले. संध्याकाळी न्यायला येतो असे म्हणाला. टिळकांचे घर, भगवती बंदर करत बस पावसला पोहोचले. स्वामींनी नुकताच देह ठेवला होता. एक शांत समई तेवत होती. पलंगावर पांढरी शुभ्र चादर घातली होती. नमस्कार करताना एक गूढ शांती अंतर्मनाला स्पर्शून गेली. कोण असतील हे संत? इथे किती शांत वाटतंय अशी भावना मनामध्ये आली. नंतर कॉलेज, नोकरी, लग्न या संसार चक्रात दिवस जात होतेच, पण त्या खोलीची स्मृती कधी कधी होत असे. सर्वसामान्यपणे प्रत्येक मुलीला सासरी जुळवून घेणे जडच जाते. त्यात मी मुंबईची. स्वच्छता होती पण सोवळे जमत नसे. मुंबईत कसे सकाळी आंघोळी आधी लवकर सर्वांचे डबे असत. पाणी भरणे पारोशानेच असे. रोज किटकिट चाले. सारखे वाईट म्हणण्याने माझा आत्मविश्वासच गेला. ट्रेनखाली उडी मारावी असे वाटे. पण मुलांची आठवण येई. खूप रडत असे. देवा तू कुठे आहेस? जनाबाई, संत सखू यांचा उद्धार केलास, पण मी तर अतिसामान्य जीव. तू कधी माझ्यावर कृपा करणार? माझी हाक तुझ्यापर्यंत कधी पोहोचणार? असे बडबडत रस्त्याने रडत जात असे. कधी आईला सांगे तर ती म्हणाले, तुझे दुःख संतांच्या शब्दाशिवाय बरे होणार नाही. माझ्या ओळखीत एक जण आहेत, यमुताई कुलकर्णी म्हणून. त्या ज्ञानेश्वरी सांगतात. त्यांच्याकडे खूप जण येतात. आता या नवीन घरात राहायला गेल्यावर तू त्यांना विचार. पत्र लिही आणि मला त्यांना शरण जावेसे वाटते. तोच आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. म्हणतात ना, मुंगीच्या पावलातील घुंगुराचाही आवाज त्यांना ऐकू जातो. त्यांना माझी हाक का ऐकू जाणार नाही? मी त्यांना माझी व्यथा पत्रातून कळवली. पोस्टमनने जेव्हा पत्र खिडकीतून आत टाकले तेव्हा त्या जीवन विकासचा अंक वाचत पडल्या होत्या. खूप जण शारदा मातांकडे अनुग्रहासाठी येत. त्या म्हणत, अनुग्रह म्हणजे काय तर भक्तांची आणि ठाकूरांची भेट घालून देणे. तुका म्हणे मी या अभिमाना वेगळा घालूनी गोपाळा भार, असे कार्य चालू असे. स्वामींनी जेव्हा त्यांना हे काम सांगितले तर त्या म्हणाल्या, मी तर कुठे जात नाही आणि इतक्या लांब कोण येणार? तर स्वामी म्हणाले, जे येतील त्यांना तर देशील का? मग पत्र वाचताना अनुग्रहासंबंधी विचारले बघून स्वामींचा ओघ सुरू झाला असे त्यांना वाटले व जो येईल त्याला अविरत अथक समजावून सांगण्याचे कार्य सुरू झाले. वर्षभर आमचा पत्रव्यवहार सुरू होता आणि श्रावण महिन्यात स्वामी पुण्यतिथीला मी एकटीच त्यांना भेटायला गेले आणि अनुग्रह झाला. त्या म्हणाला, स्वामींनी तुम्हाला आधीच कृपांकित केले आहे. 1974-75 सालची अजून एक गोष्ट आठवते. मी माझ्या वर्गमैत्रिणीकडे गेले होते. टिपायवर स्वामींचे चरित्र होते. ते वाचू लागले तर तिची आई म्हणाली, कोणीतरी दिले आहे, आमच्याकडे कोणी वाचत नाही. तुला वाचनाची आवड आहे तर जा घेऊन. असे स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि मी स्वामींची गुरूंची होऊन गेले. आता आप्तमित्र, घरातले सर्व मुले, जावई सर्वच स्वामींकडे जाऊ लागली. सर्वांनाच पाऊस खूप आवडते. त्यात सर्व गुरुबंधू भगिनी, गुरुमाऊली, सौ यमुताईंच्या घरातले आणि स्नेही असा मोठा निस्वार्थी प्रेमाचा परिवार मिळाला. मनातली झळमट निघून गेली आणि स्वामींनी या परिवारात नेले आणि निष्प्रेम झालेल्या जीवनात गुरुभक्तीच्या प्रेमाचा रंग भरला आणि जीवन तेजोमय झाले. आयुष्यात प्रत्येक वळणावर दुर्जन भेटतातच, पण त्यांचा द्वेष करू नये अशा उच्च स्थितीत स्वामींनी नेले. ध्येय असावे सुदूर कीजे, कधी न हाती यावे, जीवे भावे मात्र तयांच्या प्रकाशात चालावे. अशी वाटचाल हीच साधना झाली.
मला नेहमी एक आश्चर्य वाटत आलं आहे व स्वामींकडे येणाऱ्या भक्तांकडूनही खूप ऐकलं आहे की एखाद्याच्या मनात जो प्रश्न असे किंवा आयुष्यात प्रॉब्लेम असे त्याचेच उत्तर स्वामी जे पान वाचायला सांगत त्यात असे. न बोलताच ती व्यक्ती समाधान पावत असे. अपमानित झालेली अशी मी एकदा रडत बसले होते. स्वामींना मी म्हटलं, किती सहन करायचे, मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे आणि तेही आत्ताच्या आत्ता. तेवढ्यात बेल वाजली आणि सज्जनगड मासिकाचा अंक आला. मी वाचण्याच्या मनस्थितीत नव्हते तरी चाळा म्हणून एक पान उघडले. त्यातल्या अक्षरांवर नजर गेली. काही माणसांची जीभ अशी असते की जणू दुधारी शस्त्रच. समोरच्या माणसाला जणू जाळून किंवा भाजून काढतील. पण आपण म्हणजे काय म्युझियममधले भुसा भरलेले वाघ आहोत का? की कोणी जरा ठिणगी टाकली की पेटून उठले? समुद्रासारख्या विशाल शांत सद्गुरूंना आपण शरण गेलो. एक ठिणगी पडू दे नाही तर 100, समुद्राला काय त्याचे. इतके जलद उत्तर मिळाले आणि स्वामींशिवाय कोणीही तारणहार नाही अशी दृढ श्रद्धा अधिकच बळकट झाली आणि संसारात मिसळून जाणं इतकं सोपं झालं. एकदा असेच नवनाथ पारायण केले. स्वामीनं म्हटलं, हे तुमच्यापर्यंत पोहोचले ते मला कसे कळेल? आणि सुट्टी जोडून आली. फटाफट रिझर्वेशन झाले. मुले तयार. पावसला जाण्याचा सुयोग आला. समृद्ध पजा. 3 दिवस सहवास. शरीर आणि मन तृप्त होऊन गेले. किती सांगावं, किती मागावं. कल्पवृक्षाखाली बसावे. मनी जी इच्छा येते ती पूर्ण होते किंवा चिंतामणी हाती लागला असता सर्व मनोकामना पूर्ण होतात. असे अनुभव सर्व स्वामी भक्तांना आले. स्वामींनीच दिले. जे स्वामींकडे आले त्यांना ऐहिक आणि पारलौकिक सर्वच स्वामींनी दिले. देहातीत असे स्वामी आजही सर्व भक्तांना समाधीतून मार्गदर्शन करीत आहेत. आपण त्या पॉवर स्टेशनशी जोडले गेलेलोच आहोत. काही मिळावे किंवा काही मिळवावेसे वाटत नाही तरीही प्रारब्धात जी सुखदुःखे येतात, जी सुखदुःखे येतील ती साक्षी भावाने आणि अलिप्तपणे सहन करण्याची शक्ती स्वामी सर्वांना देवोत आणि नरदेहाचे सार्थक हो. स्वामींच्या स्मरणात सर्व आघात सहन करण्याची शक्ती मिळो असे नामस्मरण रूपी कृपा कवच सर्वांना मिळो. ओम तत्सत. धन्यवाद. उद्या पुढची क्लिप ऐकूया.